तात्या कशी आहेस बाय? बरी आहे. या अगं राहुल. अहो या या दे. नमस्कार नमस्कार नमस्कार. या या. कसे आहात? मी मजेत. नमस्कार. नमस्कार. छान सजवलंय घर. बाकी लग्नाची तयारी कशी चालली आहे? तयारी अहो त्याचं टेन्शन तर कावेरीने स्वतःच्याच डोक्यावर घेतलंय. आम्ही आपले निवांत. ताई मी इथे आलीये पण लग्न एन्जॉय करायला नाही, लग्न मोडायला. गप्प बसा गौरी तू. मग पुण्याहून कधी आलीस मुंबईला? मी कालच आली. हो. कसं वाटतंय, पुढं मानवलं का? मला ताई अनु मी आलेच एक मिनिट. अगं कशी आहेस अनु तू? किती दिवसांनी. मी बरी आहे. तू कशी आहे? मी एकदम मस्त मजेत. काय अगं कुठे हरवली होतीस इतके दिवस? कुठे का असे ना, पण माझ्या राजच्या लग्नासाठी अगदी वेळेत हजर झाले की नाही? अनु तुझ्याशिवाय राजच्या लग्नाचा सोहळा पूर्ण होऊ शकतो का? अगं येत जा अधून मधून. हो नक्की. आताही बघ ना, आदित्यच्या लग्नानंतर आत्ता भेट होते आपली. खरंच. काय ग, राजने स्वतःच मुलगी पसंत केली म्हणे? हो बघ, मी तुला सांगितलं होतं की नाही, राज स्वतःच पसंत केलेल्या मुलीशी लग्न करेल आणि तुझ्यासाठी अगदी छान सून घेऊन येईल, अगदी तुझ्यासारखी. अनुमावशी, राज कसं आहे? मी बरा आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त. काय रे, आम्हाला म्हणायचंच मी लग्न करणार नाही आणि आता स्वतःच मुलगी निवडली. मी आहे. आई, काय झालंय राज? राजला कुठे काय? नाही, त्याच्याकडे बघून मला तो खुश आहे असं नाही वाटत. अगं काहीतरीच काय तुला आपलं उगीच असं वाटतंय. नाही, राजला मी लहानपणापासून ओळखते आणि तुलाही. पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच दिसत. आणि काय झालंय? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. तू नको काळजी करूस. अगं लग्नाच्या गडबडीत आहे ना, तू एकटाच करतोय सगळं. ये तुझी ओळख करून देते. ये. असं अजिबात करायचं नाहीयेस गौरी, कळलं? नाही ताई, मी असं तुला उदास होऊन मुंबईहून गुहागरला परत येऊ देणार नाहीये. हे बघ, तुझं आणि राजचं लग्न व्हावं म्हणून मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. काही गरज नाहीये प्रयत्न करायची. इथे कुणालाही काही माहित नाहीये आणि ते सांगण्याची काही गरज नाहीये, कळलं तुला? सगळ्यांना सगळं माहितीये ताई. रत्नमाला मोहिते मॅडमना मी स्वतः सांगितलंय त्या गुहागरला आल्या होत्या तेव्हा. तू गुहागरला असताना कशी तुझ्या प्रेमाची कबुली दिली होतीस. तू स्वतः म्हणाली होतीस की तुझं राज सरांवर प्रेम आहे. ते सांगून आता काहीही होणार नाही, कारण विषय असा आहे की रत्नमाला मॅडम स्वतः येऊन बोलल्यात माझ्याशी. त्यांनी सांगितलंय मला माझा गैरसमज झाला होता ते. कंप्लेंट आकांक्षा मॅडमने केली होती आणि त्यांनी धमकी दिली होती की मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन, म्हणून रत्नमाला मॅडम मला सोडवायला येऊ शकल्या नाहीत. बाप रे, एवढं सगळं झालं होतं? एवढं सगळं झालं होतं. त्यांनी स्वतः येऊन माझा हा गैरसमज दूर केला. दूर केलाय ना, मग आता काय प्रॉब्लेम आहे?
आता का तू त्यांच्याविषयी राग धरून आहेस मनात? अगं, माझ्या मनात त्यांच्याविषयी राग नाहीये गौरी. मग मग तू सांगून टाक ना त्यांना की तुझं राज सरांवर प्रेम आहे. मी असं काहीही सांगणार नाही, कारण मला वैदेहीची काळजी आहे. राजवर्धन सरांनी नकार दिला म्हणून वैदेही स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यायला निघाली होती, माहितीये तुला? हो बरोबर आहे ताई, पण राजने तिला नकार का दिला होता? कारण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. हो मला माहितीये, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच त्यांनी वैदेहीला नकार दिला होता. पण त्यांनी होकारही मी म्हणाले म्हणूनच दिलाय. कारण गुहागरला आले होते ते, तेव्हा मी त्यांना म्हणाले होते की जमत असेल तर एखाद्या माणसाचं मन जपून दाखवा. म्हणून त्यांनी तिला होकार दिलाय, जेणेकरून तिने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नये. आणि तुला कळतंय का तू काय करतेस ते? अगं, तिने जवळजवळ जीवाची धमकी देऊन हे लग्न जमवून आणलंय. आणि तू नकार दिलास, तू मन सांभाळायला सांगितलंस म्हणून राजने या लग्नाला होकार दिलाय. ताई, याचा अर्थ असा होतो की राजला हे लग्न नाही करायचंय, त्याला वैदेही सोबत आयुष्य नाही काढायचंय. हे बघ ताई, अजूनही वेळ, सगळ्यांना सगळं सांगून टाक. आता वेळ निघून गेली आहे, आता काही नाही होऊ शकत. वैदेहीने स्वप्न बघितलेत तिच्या लग्नाची. आता तर तिच्या अंगाला राजवर्धन सरांची हळदही लागेल. उद्या जर हे लग्न मोडलं आणि तिने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ना गौरी, तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार. त्यामुळे मी याबद्दल कुणालाही काही सांगणार नाहीये आणि तू सुद्धा कुणाला काही सांगायचं नाहीये, कळलं? ताई, माझी शपथ आहे.